आदिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्तिवास रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये जे वयावृत्तीचे 16 गुण आहेत त्याचं वर्णन करत असताना भक्ती गुणाची चर्चा या ठिकाणी आचार्य भगवंत करत आहेत आणि त्याच्यात निशल्या, मंदराचल आणि जिनभक्ती पदाचा अर्थ या ठिकाणी ते सांगत आहेत. निशल्य अतः निशल्या पद से यह सिद्ध होता है कि सम्यक दृष्टि, देशवृत्ति या सकल वृत्ति की भक्ति ही संसार नाश का हेतु है. शल्य म्हणजे मिथ्या, माया आणि निधान यांनी रहित जी भक्ती असते, कोणाची? सम्यक दृष्टी, जीवच भगवंतांची भक्ती केला तरच ती संसाराच्या परिभ्रमणाच्या नाशाला निमित्त असते. बाकी मिथ्यादृष्टी जीव कितीही करू दे, त्याची भक्ती पुण्य बंधाला निमित्त होऊ शकते, संसार परिभ्रमणाच्या निमित्ताला म्हणजे नाशाला निमित्त होऊ शकत नाही. म्हणून आम्ही सारखं मुलांना सांगत असतोय की इकडं तिकडं घराच्या आजूबाजूला रस्त्यावर अनेक लोक भेटतात. दिसेल तिथं आम्ही जर पाया पडत बसलो आणि मित्र मैत्रीण दोस्त यांच्या नादानं दिसेल त्याला आम्ही जर झाड म्हणत देव म्हणत बसलो तर मग ती भक्ती आमच्या संसाराच्या परिभ्रमणाच्या नाशाला निमित्त होणार नाही. एक लक्षात ठेवा, प्रत्येक वृक्षाला पानं असतात, फळं असतात, फुलं असतात काय असत नाही? कुणाल असतात काय असत नाही? पण प्रत्येक वृक्ष आंब्याचा वृक्ष असतो का? प्रत्येक वृक्ष चंदनाचं झाड असू शकतं का? त्याला पण झाडाला पानं आहेत की नाही, फांद्या आहेत की नाही, मूळ आहे की नाही, खोड आहे की नाही? पण प्रत्येक झाड चंदनाचं झाड असू शकतं? तसं प्रत्येक कुठं पण मंदिर बोर्ड लावलं, मूर्ती उभा केली, काय केली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव असू शकतो का? मग प्रत्येक झाडाला तुम्ही बाबळीच्या झाडाला चंदनाचं झाड म्हणून जर त्याच्या खाली बसला तर त्याचं सुगंध येईल? तसं दिसेल त्याला आम्ही देव मानत आणि धर्म मानत जर फिरायला लागलो तर त्याचा आनंद आम्हाला येईल. म्हणून आचार्याने सांगितलं, जो सम्यक दृष्टी जीव, खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांनाच आपला आदर्श मानतो आणि त्यांच्यासारखं बनण्यासाठी धर्म करतो, निर्ग्रंथ गुरु, तर तो सम्यक दृष्टी. देशवृत्ती म्हणजे दीदी वगैरे आहेत असं, किंवा आता इथं म्हणलं तर पाराजबाई, पाटील मॅडम, जे प्रतिमाधारी आहेत, जे अनुवर्ती आहेत, ज्यांनी खाण्याच्या पिण्याच्या सगळ्या प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा केलीत,
सोनं चांदी घर कपडे लत्ता ही किती माझं असावं याचं एक लिमिटेशन कुठंतरी त्यांनी बांध घातलेत. विहिरीचं पाणी म्हणजे अहिंसा महाव्रताचं अनुव्रतांचं असं पालन करत असताना 12 व्रतांचं जे पालन करतात ते देशव्रती. तुम्हाला नुसतं रात्री जेवण त्याग केलो आणि कंदमूळ त्याग केलो आणि देवदर्शन घेतलो हे जैन म्हणू शकता तुम्ही. तुम्ही देशव्रती असू शकत नाही. देशव्रतींच्यासाठी पाणी गाळून जीवाणू सोडण्याच्या ठिकाणी जशी व्यवस्था आहे तशी वर्तमानमध्ये आपण पावसाचं पाणी विहिरीचं पाणी वाहत्या नदीचं पाणी पण विहिरीचं पाणीसुद्धा खटका दाबून करतोय तसं नाही. बोरचं पाणीसुद्धा खटका दाबून किंवा काय म्हणतात त्याला हँड हापसाचं तसलं नाही. ओढायचं पाणी पाहिजे. विहिरीचं सुद्धा वडलेलं पाणी पाहिजे किंवा पायऱ्या उतरून घागरीसनं आणलेलं पाणी पाहिजे. असं प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा ज्यांनी करून चारित्र्याला स्वीकारलेलं आहे देशव्रतात. म्हणजे काही प्रमाणात का विना चारित्र्याला स्वीकार केलेला आहे त्याला म्हणायचं देशव्रती. व्रती म्हणजे व्रत. देशमध्ये काही प्रमाणात त्याला देशव्रती म्हणतात. आणि महाव्रती म्हणजे संपूर्ण सकल महाव्रताचं पालन करतात. 5 महाव्रत 5 समिती 3 गुप्ती 6 आवश्यक 7 विशेष गुण आदी हे जे 28 मूलगुण आहेत बहिरंगामध्ये आणि अंतरंगामध्ये निर्ग्रंथपणा. निर्ग्रंथपणा म्हणजे कुठले गाठी नाहीत आत कशाही नाहीत. ईर्ष्या नाही मत्सर नाही द्वेष नाही तिरस्कार नाही. जसं बाहेर तसं आत. सोन्या नुसता सापानं जर कात सोडली आणि दात नाही पडलं तर त्या सापापासून धोका असतोय का नसतोय. तसं नुसता कपडे काढून चालणार नाहीत. आतले क्रोध मान माया लोभ ईर्ष्या मत्सर याचे दात पडले पाहिजेत. ते दुर्गुण निघले पाहिजेत. आणि जैन धर्मात आचार्यांनी आपला धर्म सर्वश्रेष्ठ असून विचार आणि तत्त्वज्ञान अत्यंत श्रेष्ठ असून सुद्धा ह्या काळात आपला धर्म सगळ्यांच्यापेक्षा मागं पडण्याचं कारण काय. तर त्याला एक कारण सांगितलं. साधर्मियों से विवाद और विधर्मियों से संवाद ही जैन धर्म के पतन का कारण है. आम्ही साधर्मींच्यात आमच्यात वादविवाद करत बसलो आणि विधर्मीयांच्यात आम्ही काय करत बसलो संवाद करत बसलो. आता इथं साधर्मीचे अर्थ 2 होतात. एक जैनत्व म्हणजे जैन धर्म आणि एक बाहेर अन्य. आम्ही आमच्यात ईर्ष्या मत्सर करत बसलो आणि अन्य धर्मीयांच्यावर आम्ही काय करलो शक्य ठेवलो. त्याच्यामुळं आपला धर्म एक पतनाच्या निमित्ताला चालू झाला. कारण आम्हाला आमचं महत्त्व कळलंच नाही. जिनेंद्र भगवंतांचं महत्त्व कळलंच नाही. आपल्या धर्माच्या तत्त्वाचं महत्त्व वास्तविकता आम्हाला कळलीच नाही. आणि या सांसारिक सुखाच्या पंचेंद्रिय सुखाला अभिलाषेतून आम्ही जिथं चमत्कार आहे तिथं नमस्कार करत बसलो. त्यामुळं आपला धर्म मागं राहिला. आणि एक साधर्मी आणि विधर्मीचा अर्थ जैन पण आहेत परंतु वास्तविक तत्वच कळलं नाहीत आम्हाला. किंवा साधूंना साधूंच्या पेक्षा आता आमच्यात साधर्मी कोण आपण इथं बसलोय यात माझे साधर्मी कोण. माझे साधर्मी साधू संघ जितके असतील ते सगळे साधू
ह्या साधर्मीचा अर्थ आम्ही आचार्य सन्मती सागरांचे शिष्य, तेवढं आम्ही साधर्मी. आणि आचार्य सन्मती सागर महाराजांना सोडून अन्य संघातले जे साधू आहेत ते विधर्मी असं नव्हतं. जेवढे दिगंबर मुनी महाराज असतील, जेवढे साधू संत आहेत आमचे, ते सगळे आम्ही साधर्मी. आणि आमच्या अपेक्षेनं, निर्ग्रंथ साधूंच्या अपेक्षेनं तुम्ही वस्त्रधारी विधर्मी, तुम्ही वस्त्रधारी विधर्मी. मग आम्हाला तुमच्या मोहापोटी आणि तुमच्या प्रेमापोटी आम्ही आमच्यात साधू संतांच्यात विकल्प करत बसलो. मग आम्हाला साधूंच्या पेक्षा श्रावक श्रेष्ठ वाटायला लागला, गुरूंच्या पेक्षा श्रावक श्रेष्ठ वाटायला लागला. माझ्या साधर्मी बंधूंच्या पेक्षा मला श्रावक श्रेष्ठ वाटायला लागला. माझ्या शिष्यांच्या पेक्षा मला श्रावकांचं महत्त्व जास्त वाढत गेलं. आणि त्यामुळं आमच्यातला साम्यपणा, साधर्मीपणा आम्ही सोडलो. आणि भक्त आणि सामान्य जनता विधर्मी म्हणजे वस्त्रधारी लोक आम्हाला काय वाटायला लागली, श्रेष्ठ वाटायला लागली. म्हणून साधुताचं पतन होत चाललं. म्हणून या ठिकाणी सांगितलं निशल्य महावृत्ती सकलवृत्ती, जसं बाहेर तसं आत. हे आम्हाला कळलं पाहिजे. अर्यंत मला सांग, तुझा जन्मदिवस आहे आणि तुझ्या जन्मदिवसा दिवशी उद्या लग्न झालं, करणार आहेस ना? आत्ता तर नाही, बरं कधी करशील तेव्हा सांगून कर, व्यवस्थित कर, सवळं नेसायच्या मापाचं काय. हां, उद्या तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, उद्या तुझं वाढदिवस आहे आणि तू तुझ्या आईवडिलांना घरात सकाळी उठून पाया पडला नाहीस आणि मंदिरात गेला नाहीस, पण बायकोला घेतलास, 4 मित्रांना घेतलास, परममित्र पारस कुणाल या सगळ्यांना घेतलास आणि बंडूदादाला फोन केलास. बंडूदादाला फोन केलास की बंडूदादा वृद्धाश्रम कुठं चांगला आहे का? आणि त्या वृद्धाश्रममध्ये गेलास आणि तिथं जाऊन तू लोकांना पुरी बासुंदीचं जेवण घालायला लागलास. कुठं? वृद्धाश्रममध्ये. आणि तिथं जाऊन उगाच त्या म्हाताऱ्यांचं पाया पडायलायस, फोटो काढून घ्यायलायस, शूटिंग करून गेलास. तुझा जन्मदिवस खरोखर तू वृद्धांच्याबद्दल प्रेम तुझ्या मनात आहे असं वाटतंय का? त्या जन्मदिवसाचं तुझं प्रदर्शन करायला लागलायस का तुला खरोखर वृद्धांच्याबद्दल आस्था आहे? आस्था नाही. वृद्धांच्याबद्दल आस्था कवाय म्हणायची तुला? जर तुझ्या जन्मदिवसा दिवशी, तुझ्या लग्नाच्या जन्मदिवसा दिवशी तू तुझ्या घरातल्या आईवडिलांचं पाया पडला असतास, त्यांना घरात एक तोंडात तू भाजी भाकरीचा, जाऊ दे पुरी बासुंदी, महाग आहे ना बासुंदी, हां, घरात भाजी भाकरीचा घास त्यांच्या तोंडात घातला असतास, त्यांना पण गाडीत घातला असतास आणि तुम्ही मला जन्म दिला म्हणून मी हे जन्म जग सगळं बघायला लागलोय असं ज्यावेळेला तू तुझ्या आईवडिलांचे उपकार मानून तू ते तर गेला असतास आणि मग त्या वृद्धाश्रममध्ये एक भाजी भाकरी जरी चारला असतास तरी तुझा जन्मदिवस काय झाला असता? सार्थकी झाला असता. आणि तुझ्या आईवडिलांची सेवा न करता, तुझ्या आईवडिलांना पोटाला न घालता, तू जर या बाकीचे मित्र तुझ्याबरोबर रस्त्यावर आता फॅड झाले का नाही, वीर रस्त्यावर चौकात उभारून रात्री मित्रांचं वाढदिवस काढायचं, केक कापायचं. पहिला खाऊन लोक वाढदिवस करत होती, आता तोंडाला फासून करतात केक.
बरोबर आहे की नाही? आमच्या आईवडिलांचा जन्मदिवस आम्हाला लक्षात नाही, पण आमच्या मित्रांचा वाढदिवस आम्हाला लक्षात आहे. आईवडिलांच्या वाढदिवशी कधी त्यांना साखर निदान पाणी पाजावं असं वाटलं नाही. आईवडिलांच्या वाढदिवसाला कधी आईवडिलांना गाडीत घेऊन मंदिरला जावं, गुरूंच्याकडे जावं असं वाटलं नाही. पण मित्रांचा वाढदिवस आम्हाला नक्की लक्षात असतो. आणि चौकात 11:15 वाजता सगळी गोळा होऊन चौकात केक कापून मग आपल्यामुळं आईवडिलांना, आपल्या आजूबाजूच्या म्हाताऱ्यांना, शेजाऱ्यांना, गुरूंना त्रास होईल याचा कुठलाही विचार नाही. पण आपण मित्राने घेऊन काय करतो, केक कापायचं, दंगा करायचं, फटाकडे उडवायचं आणि तोंडाला केक लावून वाढदिवस साजरा करायचं. असं तुमचा वाढदिवस साजरा करत असताना तुमचे मित्र, हे तुमच्या मित्रांना माहिती आहे की तुमच्या आईवडिलांना तुम्ही सकाळी पाया पडला नाही, कुठलाही आदर केला नाही, विनोद केला नाही. पण असे मित्र तुमच्या वाढदिवसामध्ये अनुमोदना द्यायला येतात, ते खरे तुमचे मित्र आहेत का? आईवडिलांना सोडून जीवनाचा आनंद लुटणारे हे कधी पुत्र होऊ शकत नाहीत. तसं देवशास्त्र गुरूंना सोडून धर्माचा आनंद घेणारे कधीही शिष्य आणि भक्त होऊ शकत नाहीत. आणि ते अनुमोदना देणारे तुझे कधीच मित्र होऊ शकणार नाहीत. का? तर तुझ्या मित्रांना तुझ्या आई वडिलांच्या पेक्षा जगातले ज्यांना सोडलेत, ज्या आई वडिलांना मुलांनी सोडलेत, अशा आई वडिलांच्याकडे जाताना आपल्या आई वडिलांच्या पेक्षा आम्ही महत्त्व पण ते आस्थेपूर्वक, हृदयातल्या करुणापूर्वक दिलं असतो तर ठीक आहे, प्रदर्शनापूर्वक देत असलं तर नाही. महाव्रतामध्ये केवळ कपडे अंगावरचे काढून चालत नाहीत, रूप नाही स्वरूप जरुरी आहे. दिगंबर रूप नव्हे, दिगंबरत्व महत्वाचं आहे. माझा चातुर्मास चालू होता एका ठिकाणी, आणि दशलक्षण धर्मामध्ये रात्री व्याख्यान चालू असतात की आपली व्याख्यानमाला. त्याग धर्मावर एक अत्यंत प्रभावी वक्ता जैन समाजाचा अत्यंत सुंदर त्याग धर्मावर भाषण केलं. लोक अक्षरशः मंत्रमुग्ध झाली. आणि मग आता तुमच्यासारखी सेवा दलात किंवा असं काम करणारी मुलं, कार्यकर्ते, व्याख्यान झालं आणि मी वाट बघत बसलोय, आत्ता येतील, मग येतील जबाबदारी मुलं. तर एक तासा दीड तासानं लेट आली. बाकीची जी वयावरती करणार होती वयावरती करत होती. मग मुलांना म्हटलं एवढ्या का वेळ झाला? नाही महाराज, ती व्याख्या ती आलती, त्यांची थोडी व्यवस्था हे ते असं. म्हटले काय व्यवस्था केला? तर नाही, त्यांना जरा जेवायला त्यांनी घेऊन गेलो, सगळं खेळलो आणि मग त्यांचं पाकिट देऊन त्यांना सोडलो. आता दशलक्षण धर्म चालू आहे. जैन आहे तो, त्याग धर्मा दिवशी व्याख्यान करायला आलाय आणि रात्री 9:30 वाजता जेवायला कोण घालायला लागले? आणि त्याग धर्माचं प्रवचन येणारा सगळ्यांना चांगलं वाटलं. आणि खरोखर महाराज एकदा जेवून, आणि त्यावेळी विशेष माझं 10 दिवस पाण्याचा त्याग होता, साध्या पाण्याचा. मी नुसता नारळ पाणी, आहारामध्ये नारळ पाणी किंवा डाळिंब रस घेऊन मी आहार करत होतो, अन्न खात होतो, पण पाण्यामध्ये लिक्विडमध्ये घेऊन. तर माझ्या दुपारच्या प्रवचनाला फक्त 5-25 बायका आणि 5-6 पुरुष, आणि ह्यो कपडे अंगावर यायच्या, ह्यो त्याग धर्मा दिवशी व्याख्यान करायला आलेला व्यक्ती
अत्यंत सुंदर भाषण केला आणि रात्री 9:30 पावणे 10 वाजता त्याला पोरांनी आमच्या जैनांनी जेवायला गाठलं आणि त्याचं कौतुक मला 10 मिनटं सांगत होते. सर, काय महाराजजी त्यांनी भाषण केलं, काय व्याख्यान केलं, काय तुम्हाला सांगू. ज्याला रात्री भोजनाचं त्यागाचं नियम नाही त्याचं भाषण चांगलं, आणि ज्यांनी एकदा जेवून विधान म्हणजे पूजा घेऊन पाण्याचा त्याग करून धर्म शिकवणाऱ्या महाराजांचं प्रवचन ही आजची तुमची सगळ्यांची अवस्था आहे. प्रदर्शनामध्ये भुळायचं आणि नुसता ज्याचा जी गोष्ट जी शिकवा लागल्या व्यक्ती त्या व्यक्तीकडं वास्तविक त्या गुणांचा एक 50% तर आधार असला पाहिजे की ठीक आहे बाबा, निदान मी दशलक्षांमध्ये तर रात्री जेवत नाही, आता तुम्ही फार आग्रह करताय म्हणून जरा दूध आणि फळं खाऊन जातो, कारण मला फिरायला लागतं, मी अजून श्रावक आहे. एवढा तरी आदर्श असला पाहिजे. म्हणजे आम्ही काय आदर्श घेऊन जगा लागलोय. आम्ही धर्माची व्याख्यानमालेचं स्वरूप, साधू संतांचं स्वरूप, जी व्यवस्था आहे धर्म, या धर्माचा आम्ही आधार काय घ्यायला लागलो, आदर्श काय घ्यायला लागलो. तर आचार्य इथं सांगतात की हे व्रती लोक, सम्यक दृष्टी लोक, महाव्रती लोक यांची जी पूजा आहे, यांचीच पूजा कर्मनिर्जराला निमित्त होते. बाकीच्यांची पूजा पुण्याला निमित्त होईल पण कर्मनिर्जराला निमित्त होणार नाही. तसं जिथं मी बोलतोय तसं मी वागत नसेन, आईवडिलांच्यावर आदर्श शिकवणारी लोक आईवडिलांचा आदर करत नसतील तर मग अशा लोकांचं आदर्श आम्हाला काय करणार. ही वास्तविक आमच्या भारताची अवस्था आहे. तोंडात हिंदुत्व, घरातली सगळी हिंदुत्व सोडलेली. हे हिंदुत्व शिकवतात, आम्ही यांच्या शब्दासाठी हातात काट्या कुऱ्हाड्या घेतो. घरातले आई वडील उपाशी वृद्धाश्रममध्ये जाऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या अशा लोकांचे आम्ही फोटो, स्टेटस, अशा मित्रांचा आम्ही आदर्श घेतो. मग मला सांगा, जी स्वतः आपण शिकवतोय तसं वागत नसतील तर अशा लोकांचा आदर्श आमच्या जीवनासाठी काय आदर्श निर्माण करणार आहे, कसा आदर्श होईल. या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात एक वृद्धाश्रम आहे, मी नाव सांगत नाही. त्या वृद्धाश्रमाचं संपूर्ण मार्गदर्शन जैन व्यक्ती करतो, पण त्याचे आई वडील त्याच्यापाशी राहायला नाहीत. त्याचे आई वडील त्याच्या घरात राहायला नाहीत. त्याच्या बायकोबरोबर भांडण होते म्हणून तो आई वडिलांना सोडला, बायकोबरोबर जगतोय, राहतोय, आणि तो व्यक्ती वृद्धाश्रम चालवतो. सांगा मला मिरजवाल्यांनो, पारस असा व्यक्ती वृद्धाश्रम भक्ती म्हणून काढला, आधार म्हणून काढला, काय प्रोफेशनल धंदा म्हणून चालू शकतो. म्हणून आपण जे करतो त्यातलं 50% तरी आपल्याकडे असलं पाहिजे. आपण जे बोलतो त्यातलं 50% जरी आपल्याकडे असलं पाहिजे तर आपल्याला दुसऱ्यांना बोलायचा, दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार आहे. नाहीतर आपणच काय करत नसेल, आपल्याकडेच तो आदर्श नसेल तर आपल्याला जगाला सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून
केवळ दिगंबर रूपाची पूजा करणं किंवा केवळ दिगंबर रूप धारण करणे हे महाव्रत नव्हे, तर बाहेर जसं आहे तसं आत पण आपण असलं पाहिजे. म्हणून साधर्मियों से विवाद और विधर्मियों से संवाद. जर एक साधू दुसऱ्या साधूंचा विरोध करत असेल, जर एकमेकांच्या बद्दल राग द्वेष ईर्ष्या मत्सर निर्माण होत असतील, तर तो धर्म जैन धर्म नव्हे. आणि म्हणून कर्माच्या नाशासाठी, संसाराच्या परिभ्रमणाच्या नाशासाठी मला मनुष्य जन्म मिळालेला आहे, मला जैन कुळ मिळालेला आहे. मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ. मनुष्य जन्म फार दुर्मिळ आहे. जैन धर्म त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे. आणि जैन धर्म मिळून चांगल्या बोले तैसा चाले तोची वंदावी पावले, जे बोलतात जे शिकवतात तसंच वागतात अशा साधूंच्या संगती त्याच्यापेक्षा जास्त दुर्मिळ आहे. आणि हे सगळं मिळून आम्ही त्याचा जर फायदा नाही करून घेतलो तर आमचं जीवन व्यर्थ आहे. म्हणून सम्यक दृष्टी जीव, प्रतिमाधारी देशव्रती जीव आणि महावर्ती दिगंबर महामुनिराज यांची भक्तीच संसाराच्या नाशाला निमित्त आहे. यांनी केलेली भक्ती संसाराच्या परिभ्रमणाच्या नाशाला निमित्त आहे. अन्यथा मिथ्यादृष्टी लोकांनी केलेली भक्ती ही पुण्यासाठी निमित्त ठरू शकते, पण त्यांचा संसार परिभ्रमणाचा नाश होऊ शकत नाही. म्हणून चंद्रकीर्ती सागर महाराजजी, वात्सल्य सागर महाराजजी, मी सारखं सांगतोय, किती भक्ती करतोय याच्यापेक्षा कशासाठी करतोय आणि कशी करतोय. मी किती स्वाध्याय वाचतोय, किती पुस्तकं वाचतोय याच्यापेक्षा मी ते स्वाध्याय कशासाठी करतोय, त्यातलं मी काय घ्यायला लागलोय, हे घेतल्यानंतर माझ्या मनातली ईर्ष्या स्पर्धा कमी झाली का, काय मी अजून माझ्या मनात ईर्ष्या स्पर्धा वाढत गेली. मग ती जर कमी झाली असेल आणि तुम्हाला प्रवचन करायला येत नसेल तरी सुद्धा तुमची भक्ती कर्माच्या संसाराच्या नाशाला निमित्त आहे. जर तुमच्यातली स्पर्धा ईर्ष्या कमी झाली नसेल आणि तुम्ही कितीही माझ्यासारखा 1000 लोकांना संबोधन करा आणि जर स्पर्धा ईर्ष्या कमी झाली नसेल तर ते तुमचं वाचलेलं ज्ञान आणि तो केलेलं प्रबोधन हे तुमच्या पुण्याला निमित्त ठरेल, पण पाप कर्माच्या निर्जरेला, संसार परिभ्रमणाच्या निर्जरेला निमित्त नाही. त्यामुळे किती वाचतो त्याच्यापेक्षा वाचलेलं किती माझ्यात बिंबलं आणि बिंबलेलं मी किती आचरण म्हणजे तसा व्यवहार माझा किती असतो याच्यावर ठरलेलं असतं. एक जैन धर्मात सगळ्यात चांगली व्यवस्था आहे. कुणाल झोपू नकोस, हां मग्न होऊन ऐकायला लागलास, चिंतन चालू आहे तुझं, मी महाराजांच्या पाशी राहून जे शिकलो ते करतोय का नाही, असं चिंतनात एवढं मग्न झालास का नाही, बरं आहे ना. हां तुझ्यावर विश्वास आहे माझा, तू काळजी करू नकोस. काय सांगतो तुम्ही व्यवस्था, जैन धर्मात एक अशी व्यवस्था आहे त्याला म्हणतात नय व्यवस्था आणि त्याला तुमच्या बोलीभाषेमध्ये न्याय व्यवस्था. आणि त्याच्यात एक व्याख्या सांगितली, प्रमाणाची प्रामाणिकता तुमच्या व्यवहारामधून कळते. प्रमाणाची प्रामाणिकता
कशावरून कळते? तुमच्या व्यवहारातून कळते. खरोखर तुमच्या जिनेंद्र भगवंतांच्यावर तुमची भक्ती किती आहे हे तुमचं व्यवहार म्हणजे तुमचं वागणं हेच तुमचं प्रमाण आहे. ते अंतरंगात नाही काय बाहेर नाही. मी मगाच सांगितलो ना, तुमच्यात किती वयोवृद्ध लोकांच्या बद्दल आदर आहे हे तुमचे व्यवहार जे तुम्ही दाखवा लागलाय वृद्धाश्रममध्ये जाऊन, ही वृद्धाश्रममध्ये जाऊन दाखवण्याची गरज नाही. वृद्धाश्रममध्ये जाता जाता तुम्हाला खरोखर तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेर पडला आणि शेजारची महिला, शेजारचा वृद्ध माणूस एक दुःखी कष्टी आहे हे तुम्हाला कळलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही वृद्धाश्रममध्ये केला, तर तुमचा व्यवहारच तुम्हाला दाखवा लागला आहे की तुमच्यामध्ये किती वृद्धांच्या बद्दल प्रेम आहे. बोला किती पण चांगलं, काय त्याच्याशी संबंध. तसं तुमच्यामध्ये भगवंतांच्या बद्दल, गुरूंच्या बद्दल, धर्माबद्दल तुम्ही जी शिकवताय, तुम्ही जी शिकताय, तुमचा व्यवहारच तुम्हाला सांगतोय. व्यवहाराची, प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहार करते. मी सांगितलं, त्याग धर्मावर एवढा बोलणाऱ्याचं जर रात्री भोजन त्याग नसेल किमान त्या दिवशी तरी, तर तो किती त्याग धर्माबद्दल त्याच्या मनात आस्था आहे, श्रद्धा आहे, ती तोच सांगू शकतो. उदाहरणाशिवाय बोलत नाही. व्यसनमुक्तीवर एवढं छान भाषण करतोय तो. अजून आहे काय? अजून आहे ना, जिवंत आहे. हां, पण एवढं छान प्रवचन व्याख्यान माझ्या अंदाजाने 400-500 व्याख्यान झाले असतील, परंतु तो स्वतः मावा करतोय. मग अशा लोकांचं काय आदर्श घ्यायचं आहे? याला प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहारानं कळते असं सांगतात. मंदराचला पद से यह सिद्ध होता है कि जैसे सुमेरु पर्वत शाश्वत अचल है, वैसे ही जिनका हृदय सर्व काल उस निश्चल भक्ति से आप्लावित रहता है और कठिन से कठिन परीक्षा के समय भी जिनकी श्रद्धा भक्ति कंपायमान नहीं होती, उन्हीं का संसार परिभ्रमण छूटता है. कसलाही प्रसंग येऊ दे, कसलाही, भक्ती अटळ पाहिजे. अचल, चल म्हणजे हलणारी, म्हणजे नाही, अचल पाहिजे. आज सगळी भक्ती आणि सगळं कसं झाले, सगळे म्हणजे अक्षरशः संसारिक गृहस्थी जीवन सुद्धा बघतो. गालावरनं हात फिरवणारी लोक चांगली वाटतात. आई वडील संस्कार चांगलं करण्यासाठी जर मुलाला मारत असतील तर ते आई वडील त्या मुलाला चुकीची वाटतात. आणि तेच जर चुलता गालावरून हात फिरवून त्याला मदत करत असेल तर जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या पेक्षा मुलांना कोण चांगलं वाटते? चुलता चांगलं वाटतं. पण त्या मुलाचे हे लक्षात येईना की माझ्यावर संस्कारासाठी माझे आई वडील माझ्याशी असा व्यवहार करतात. राजकारणात बघा, आता हे चालू आहे ते, ज्याचा आधार घेऊन मी एवढा मोठा झालो, तो मोठा झाल्यावर ज्याचा आधार आहे त्याच्यावरच आम्ही कुऱ्हाड मारायला मागं पुढं बघत नाही. श्रद्धा नव्हे, भक्ती नव्हे, जान जाय पर वचन न जाय. अटळ पाहिजे, आम्ही अचल पाहिजे.
रेवती राणीला सगळे चमत्कार दाखवले, ती प्रभावित झाली नाही. शेवटी तिला भगवंतांचं समोशरण दाखवलं. आता तर चाल समोशरणात दर्शन घ्यायला. ती म्हणली नाही. का? आता तर भगवंतांचं समोशरण आलंय. ती म्हणले 24च तीर्थंकर असतात. तीर्थंकर किती असतात सर? आणि भगवान महावीर तर मोक्षाला गेलेत. आणि भगवान महावीरांचा नंबर कितवा होता? म्हणजे आता समोशरण कुणाचं लागणार? हे समोशरण सुद्धा जे लागलंय ते सुद्धा कोणतर भामट्यापणानं असं चमत्कार दाखवायला गेले. आमच्या भगवंतांचं समोशरण असू शकत नाही, कारण 24वे तीर्थंकर भगवान महावीर तर मोक्षाला गेलेत. जैन धर्मावर सुद्धा एवढी श्रद्धा असली पाहिजे. चमत्काराला नमस्कार नाही, वास्तविकतेला आम्ही स्वीकारलं पाहिजे. गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. आमच्या गावात आहेत की एक जण, इथं पिराचा अंगार असतोय, इथं बस्तीतलं गंध असते, आणि इथं वाडीचं इबीत असते. आहे नाही? खरं सांग, नाव घ्यायचं नाही, खरं आहे की नाही? सकाळी एक देव, दुपारी एक देव, संध्याकाळी एक देव. अटळ श्रद्धा. हां, सर्व धर्म समभाव. त्या सर्व धर्म समभावापेक्षा सर्व साधू समभाव, सर्व मित्र समभाव आम्ही जर विचार केलो असतो तर आमची वैचारिक पातळी नाही. जरा आमच्यामध्ये कर्माच्या पूर्व आम्ही केलेलं कर्म आम्ही भेटायला लागलो. थोडं पूर्वी केलेल्या कर्माचा उदय झाला आणि त्या उदयात थोडं दुःख आणि थोडं संकट, थोडा त्रास जरी झाला तर आमची लगेच श्रद्धा आमच्या शांतीनाथ भगवंतांच्यावरची कमी होते. लगेच आम्हाला मग मिथ्यादेव, मिथ्यादेवी, तंत्र, मंत्र लगेच आम्हाला आठवतात. लक्षात ठेवा, लगेच. आणि महावीर जयंतीला आम्ही झेंडा घेऊन फिरताना जैन मुनी देख लो, काय घोषणा काय ती? त्याग करना कोण? अजैनांनी. आणि आम्ही जैनांनी आमचाच त्याग करायचा. दुर्दैव सांगतो पारासाहेब, महावीर जयंती होती, एक मोठी इलेक्शन लागली होती. गावात महावीर जयंती चालू आहे. गावात जैन समाज सगळी लोक भगवान महावीरांची मिरवणूक काढायला लागलेत. आणि जैन 2 नेते आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्याच दिवशी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये, जैन नेते फार्म हाऊसमध्ये मांसाहारचं जेवण ठेवून कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली. सांगा दुर्भाग्य काय आमच्या समाजाचं ह्याच्यापेक्षा वेगळं. आणि दुसऱ्या दिवशी त्याच नेत्यांचं आपल्या मंदिरात सत्कार होतोय कार्यक्रमात. काय दुर्भाग्य, ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य आमचं काय आहे? जैन धर्म का ऱ्हास व्हायला लागला? आमची भक्ती अटळ नाही, आमची भक्ती अचल नाही. आम्हाला कोण काय दाखवतील तिकडं आम्ही आमचा धर्म सोडून पळायला लागलो. आणि पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना नावं ठेवायला लागलोय. अरे त्यांनी तर जन्मल्यानंतर एक पक्ष स्वीकारला. जन्मल्यानंतर 15-20व्या वर्षी एक पक्ष स्वीकारला. तो राजकारणासाठी स्वीकारला. पण तू जन्मल्यापासून जैन आहेस, तो स्वार्थासाठी तुम्ही कसं पक्ष धर्म बदलता? अचल, चल म्हणजे चलायमान. मंदिरात मूर्त्या सुद्धा 2 प्रकारच्या असतात, माहिती आहे काय?
चल म्हणजे ह्या तुम्ही पितळी प्रतिमा जी ठेवलाय की ही मूर्ती बाहेर आणून पूजा करायचं, मंदिरात नेऊन पूजा करायचं, तुम्ही इकडं तिकडं करता. जी चलायमान करू शकतो ती प्रतिमा काय? चल प्रतिमा. आणि मूलनायक भगवान किंवा मानस्तंभातली आपली चतुर्मुख भगवान ज्यांना आपण फिक्स केलोय त्यांना हलवायचं नाही, त्याला अचल भगवान म्हणतात. मूलनायक अचल असतात आणि मूर्ती चलायमान इकडं तिकडं आपण करू शकतो. अशी जिनेंद्र भगवंतांची भक्ती, जिनवाणीची भक्ती, आपल्या गुरूंच्या वरची भक्ती अचल असावी लागते. काही झालं तरी चलायमान झाले नाही. आई शिव्या देते म्हणून मावशी चांगली, बाप मारतोय म्हणून चुलता चांगला, आणि गुरु कावतात म्हणून दुसरे चांगले, कधी असू शकत नाही. असं आमच्या जीवनाचं कल्याण हेच करू शकतात. आईनं दिलेलं विष आणि गुरूंनी दिलेली शिक्षा जे आनंदानं स्वीकारतात त्या लोकांचं भविष्य उज्ज्वल असतं, हेच लक्षात ठेवा. पण शिक्षा देतात म्हणून गुरुपेक्षा श्रावक चांगले आणि विष द्यायला लागले म्हणून आईपेक्षा मावशी चांगली, कधी असू शकत नाही. म्हणायला ही भाषा आहे, ही हिंदू धर्मातली व्याख्या आहे. माय मरो मावशी जगो ही हिंदू धर्मातली व्याख्या आहे, जैनत्वाची व्याख्या नाही, लक्षात ठेवा. आईची आणि गाईची व्याख्या कधी पूर्णच होऊ शकत नाही. तसं देव आणि गुरूंची व्याख्या कधी संपू शकत नाही. पण मुलींच्यासाठी आई वडिलांना सोडणारे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी गुरूंना सोडणाऱ्यांचं भविष्य काय असणार आहे? चलायमान आहे ही भक्ती. म्हणून जिनेंद्र भगवंतांची भक्ती जी फिक्स असते, अचल असते, अटल असते, तीच भक्ती वास्तविक संसार परिभ्रमणापासून आपल्याला सोडू शकते. तुम्हाला फार ताण लागलेली आहे, तुम्हाला फार ताण लागलेले आहे शरद साहेब, आणि पहिलाच तुमच्यात अशक्तपणा आहे किंवा तुम्हाला पॅरेलाइज झालेला आहे आणि तुमची मान बिन अशी हाला लागल्या, तहान लई लागले, समोर अर्धा ग्लासच पाणी आहे. किती ग्लास? अर्धा ग्लास. आणि तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही ते पाणी ज्याला स्वतःला उभा राहायला येईना अशा दारुड्या माणसाच्या हातात तो ग्लास दिलाय. आणि त्याला म्हणा लागलाय मला पाणी पाजव. काय सर? जो स्वतः दारू पिलाय, ज्याला उभा राहायला येईना, त्याच्या हातात अर्धा ग्लास पाणी दिलाय आणि तुमची तर मान. तुम्ही कॉलेजला असताना राजा पिक्चर निघाला होता, त्याच्यात परेश रावलला शॉर्ट लागून मान आलो होती बघा. हां, तशी तुमची अवस्था झाल्या. अनिल कपूरच्या भावाचा पिक्चर आहे तो, संजीव कपूरचा पहिला पिक्चर. आत्ता मी महाराज 18 वर्ष झालं होऊन, मी ब्रह्मचारी होऊन 27 वर्ष झालं. मी 30 वर्षाच्या पूर्वीचं सांगायला लागलोय. हां, तर तुमची ताण भागणार आहे का? भागणार आहे? नाही भागणार. कारण पिणारा पण चंचल आहे आणि पाजणारा पण चंचल आहे. दोघं चंचल आहेत. कशी ताण भागणार तुमची? तसं तुम्हाला स्थिर व्हायचं असेल तर ज्यांनी स्थिर झालेत, कोणाचा संसार परिभ्रमण नाश झालाय? जिनेंद्र भगवंतांचा. जे मोक्षाला गेलेत त्यांच्या संसाराचं काय झालंय? परिभ्रमणाचा नाश झालाय.
आणि तुम्हाला काय करायचं आहे? संसार परिभ्रमणाचा नाश करायचा आहे. तर जे स्थिर झालेत त्यांची भक्ती तुम्ही स्थिर होऊन केला तरच तुमच्या संसार परिभ्रमणाचा नाश होणार आहे. नाहीतर भगवान स्थिर आहेत पण तुम्ही स्थिर नाही, होणार आहे तुमच्या परिभ्रमणाचा नाश? कधीच होऊ शकणार नाही. तसं ज्यांच्या स्वतःच्या हृदयात भक्ती स्थिर नाही अशी लोक तुमची भक्ती स्थिर काय करणार आणि तुम्ही स्वतः काय स्थिर होणार? म्हणून हे मिथ्या 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 म्हणजे नुसतं हे असं नाही. तुम्हाला काय वाटतंय? जैन धर्म अन्य देवांची निंदा करतो. जैन धर्म मुंगीची निंदा करत नाही. दुसऱ्या देवांची निंदा करायचं काय काम आहे? मुंगीची सुद्धा निंदा करत नाही. फक्त जैन धर्म समजावून सांगतो की संसार परिभ्रमण ज्यांचा नाश झालेला आहे तेच देव तुम्हाला संसार परिभ्रमणाचा नाश शिकवू शकतात, आदर्श देऊ शकतात. जे स्वतः सुखी आणि आनंदी आहेत, अनंत सुखाची, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख आणि अनंत वीर्य ज्यांच्याकडं भरलेलं आहे तेच तुम्हाला एक तांब्यावर देऊ शकतील. ज्यांच्याकडे नाही ते तुम्हाला काय देणार आहे? ज्यांच्याकडे जिनेंद्र, म्हणून ती अटल अचल असली पाहिजे. ज्यांच्याकडे जिनेंद्र भक्ती आहे तेच तुम्हाला जिनेंद्र भक्ती सांगू शकतात. ज्यांच्याबद्दल जिनवाणीचा आदर आहे तेच जिनवाणी तुम्हाला सांगू शकतात. ज्यांच्याबद्दल गुरूंचा आदर आहे तेच तुम्हाला गुरुभक्ती शिकवू शकतात. ज्यांच्याबद्दल आईवडिलांच्याबद्दल आस्था आहे तेच तुम्हाला आईवडिलांचा आदर शिकवू शकतात. म्हणून मी परवा दिवशी आदर्श परिवार, इंद्रप्रस्थ परिवार म्हणून मी राजमानी परिवाराला का सन्मान केला? का सन्मान केला? तुमचे यड्रावे परिवार का ते सांगामध्ये सांगलीत आहेत? ते यड्रावे परिवार का ते जगाला सांगू शकतात एकीचा आदर्श? त्यांच्यात आहे म्हणून. बेडरूम 25 आहेत पण किचन एकच आहेत. त्या राजमाने परिवारामध्ये बेडरूम 15 आहेत पण किचन एकच आहे. संतोष चाचा पाटील उपरीचे, त्यांच्यात बेडरूम 10-12 असू शकतात पण अजून त्यांच्या घरात किचन एकच आहे. प्रत्येकांच्या सोन्या चांदीचे व्यापार वेगवेगळे आहेत, दुकानं वेगवेगळे आहेत पण अजून कारभार एकाच्याच हातात आहे. ह्या लोकांनी आदर्श परिवार शिकवायचा. आणि शिकवण्याचा, सांगण्याचा अधिकार कोणाला आहे आणि कोणाकडं आम्ही काय शिकण्याचा आम्हाला काय कळायला पाहिजे, ह्याची स्थिरता असली पाहिजे. म्हणून या कसलीही कठीण परिस्थिती होऊ दे, काही होऊ दे, माझी भक्ती निश्चल असली पाहिजे. आनम तानम कचून जानम शेडजी वाक्यम प्रमाणम अशी निश्चल भक्ती शेवटच्या क्षणाला निर्माण केला अंजन चोरानं. त्याला कशाची प्राप्ती झाली? आकाशगामी विद्या प्राप्त झाली. म्हणून जिनेंद्र भगवंतांची भक्ती, जे निश्चल भक्ती, छल रहित, कपट रहित आणि चलायमान रहित करतात. आणि कसली कठीण परिस्थिती जरी आली तरी आपल्या देव, शास्त्र, गुरु आणि आपल्या धर्माबद्दल जे आस्था त्यांची कंपायमान होत नाही, त्याला म्हणायचं निश्चल भक्ती. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना जाणता राजा म्हणून जग जाणतो, पण जी तरुण पिढी आहे ना ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षाही जास्त त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी राजांना जास्त मानते. याचं कारण काय? ऐका लागलाय काय? झोपा लागलाय? ऐकायलाय? राजकारणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात.
आणि तरुण जी पिढी आहे महाराष्ट्रातली ती छत्रपती संभाजी महाराजांना म्हणते. याचं कारण काय? बंडा आलाय वाटतं. आला आत्ता डोळं चोळत आलाय. हां सांग. तू दोघांचा आदर्श घेतोस म्हणून सांगतो. तू पाहिजेल तेव्हा राजकारण करतोस, पाहिजेल तेव्हा कट्टर प्रेम करतोस. सांग. दोन्ही गुण आहेत तुझ्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ बघून तह केले. कधी कधी एक पाऊल मागं सरले, तह केले. चांगल्यासाठी केलं तो भाग वेगळा. आजची राजकारणी लोक चांगल्यासाठी तह करत नाहीत, स्वार्थासाठी करतात. शिवाजी महाराजांनी तह केले ते महाराष्ट्रासाठी किंवा गोरगरीब लोकांच्या न्यायासाठी तह केले. एक दोन पाऊल मागं सरले, परत ते पुढं गेले, तो भाग वेगळा. पण संभाजी महाराजांनी स्वतःच्या शरीराची तुकडे करून घेतले. स्वतःच्या शरीराची तुकडे करून घेतले. पण त्यांनी त्यांच्या धर्माबद्दलचा असणारा अभिमान त्यांनी कधी ह्या लोकांच्या खाली त्यांनी झुकवला नाही. त्यांनी डोळं काढून घेतले, पण या मोगलांच्या समोर डोळं नजर झुकून कधी बघितले नाहीत. त्यांचे हात तोडले गेले, त्यांची बोटं तुटली, पण त्यांची बोटं कधी यांच्या पुढं जोडली गेली नाही. लैंगिक छळ झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या एवढा हाल एखाद्या कुठल्या दुसऱ्या कुठल्याही राजाचं झाला नाही. त्यांना फक्त एकदाच म्हणत होते, तू आमचा धर्म स्वीकार किंवा तू आम्हाला शरण ये, तुझा आम्ही तुला अभयदान देतो. पण त्यांनी स्वतःच्या शरीराची तुकडं, चमडं एवढं त्यांचं छळ केलं, पण त्यांची नजर कधी त्यांच्या पुढं झुकली नाही. सम्यक तो मिथ्यात्व 2 मिनटं बाजूला ठेवा. धर्मप्रेम मी तुम्हाला सांगलो. म्हणून धर्मवीर संभाजीराजे म्हणून त्यांना बोललं जाते, लक्षात ठेव. आणि त्यांची नावं घेऊन आज पाहिजेल तेव्हा पक्ष बदलणारे, पाहिजेल तेव्हा धर्म सोडणारे, पाहिजेल तेव्हा स्वार्थ बघणारे अशी लोक आता त्यांचा आदर्श महाराष्ट्राच्या राजकारणात मांडायला लागली. आणि तुम्ही खुळ्यानो अशा लोकांच्या मागे आम्ही पळत बसलो. काय आमच्या जीवनाचा अर्थ आहे सांगा? हा यांच्यात हिंदुत्व. हां मी ऑन रेकॉर्डिंग सांगतोय, मी कुणाला भेट नाही. माझी भक्तीच निश्चल आहे. माझ्या देशावरचं माझं प्रेम निश्चल आहे, चलायमान नाही. काय यांच्याकडे हिंदुत्व? म्हणून आपला धर्म, आपले भगवान, आपलं आचरण, आपली श्रद्धा, आपले विचार नुसता तोंडानं गुरुभक्ती बोलायची नसते, आचरणात पाहिजे. तोंडानं जिनेंद्र भगवंतांची भक्ती सांगायची नसते, आचरणात पाहिजे. तोंडानं नुसता जैन धर्माबद्दल किंवा भारत देशाबद्दल प्रेम असता कामा नये, ते आचरणात पाहिजे. कसलीही कठीण जीव गेला तर चालेल, पण मी माझ्या भक्तीमध्ये आणि समर्पणामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्यातल्या लोका श्रद्धा भक्ती कंपायमान नहीं होती, उन्हीं का संसार परिभ्रमण छूटता है. तेच संसार परिभ्रमणातून सुटतात. सासाधन सम्यक दृष्टियों के सदृश अल्प सासाधन सम्यक दृष्टियों के सदृश अल्पकालिक और भव्यसेन मुनिराज सदृश चलायमान भक्ति से संसार नहीं छूटता है. सम्यक दृष्टी सदृश का म्हटलं तर सम्यक दृष्टी जीवाचं अस्तित्व फक्त 6 अवली असतं. किती? 6 अवली एक समय. सम्यक दृष्टी कुणाला म्हणायचं? उदाहरण दिलं, झाडापासून आंबा सुटलाय, तुटलाय आणि जमिनीवर अजून पडला नाही. हे जो मधला काळ असतो त्याला सासाधन सम्यक दृष्टी जीव म्हणतात. त्याचा काळ फार कमी असतो. सम्यकत्वातून जो सुटलाय आणि मिथ्यात्वात जो पोचलाय
पोचणार आहे अजून, याच्यामधला जो काळ असतो तो सासाधन असतो. आणि आसाधन म्हणजे भक्तीनं श्रद्धेनं सुटलेल्यांनी सहित असतो, त्याला सासाधन म्हणतात. सासाधन काळ सम्यक दृष्टी जीव कधीही आपलं संसार परिभ्रमण नाश करू शकत नाही. तसं चलायमान भव्यसेन म्हणजे नाव नुसता भव्यसेन होतं, नाव काम अभव्यासारखं होतं. एक अभव्य मुनी महाराज येऊन गेले, त्यांचं नाव भव्यसेन होतं शास्त्रामध्ये. तर अशा भव्यसेन मुनी महाराजांच्यासारखी कितीही भक्ती केलं तर आमचा संसार परिभ्रमण सुटणार नाही, असं आचार्य भगवान सांगतात. म्हणून आमची भक्ती निश्चल, कसलंही संकट येऊ दे, कसलाही उपसर्ग होऊ दे, काही होऊ दे, आपल्यातली भक्ती चलायमान होता कामा नये. तुमच्या सगळ्यांची जिनेंद्र भगवंतांच्यावरची भक्ती, जिनवानीवरच्या ज्ञानातली भक्ती आणि खऱ्या गुरूंच्यावरची श्रद्धा अटल अतूट राहू दे. आणि तुमचा आमचा सगळ्यांचा एक दिवस ह्या निश्चल भक्तीने संसार परिभ्रमणाचा अंत होऊ दे, एवढीच भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.